अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा विषयावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेला जसं आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी आपण वटपौर्णिमेचं व्रत करणार आहोत, अर्थातच वडा झाडाची आपण पूजा करणार आहोत, पण त्याच्याच जोडीला जर आपण या दिवशी कुलदेवी सेवा केली तर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की बघा, पौर्णिमा हा काळ भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो। या काळामध्ये आपण जी कुठली आपण सेवा करतो अर्थात त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळते। त्यातल्या त्यात वटपौर्णिमा आहे। वटपौर्णिमेला आपण प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचं रक्षण होण्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत, वडा झाडाची आपण पूजा करणार आहोत, पण त्याचबरोबर जर आपण कुलदेवी सेवा केली तर त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे। आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण ती करत असते आणि आपल्याला शीघ्र पावणारी देवी म्हणजे आपली कुलदेवी असते। म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडनं इतर वेळेस होत असेल किंवा नसेल, पण वटपौर्णिमेला कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे। आपल्या परीने आपल्याला जमेल तशी सेवा आपण करू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपल्याला वटपौर्णिमेला कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत। बघा, जसं आपण व्रत करणार आहोत, पण व्रताच्या जोडीला जर आपण सेवा केली तर नक्कीच असं फळ आपल्याला अनंत पटीने मिळणार आहे। आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण नक्कीच होईल। ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडते त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी राहत नाही। कुलदेवीचा कृपाआशीर्वाद त्या घराच्या पाठीशी असतो, अर्थातच त्या कुटुंबातल्या व्यक्तीचं रक्षण होत राहतं, त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि त्या कुटुंबावरच्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, ती नक्कीच टळतात। म्हणून व्रत करणार तर आहोतच, पण व्रताच्या जोडीला जर आपण सेवा केली तर अतिशय उत्तम ठरणार आहे। तर आता आपण बघूया कुलदेवीच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत। कुलदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण। आता या दिवशी आपल्याला व्रतसुद्धा करायचं आहे, पूजासुद्धा करायची आहे वडा झाडाची, त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करू शकता। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता। 29 जूनला पहाटे 3 वाजेपासून पौर्णिमा सुरू होत आहे, तर ती 30 जूनला पहाटे 5:25 असणार आहे। तर अर्थातच 29 जूनला दिवसभर पौर्णिमा असणार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कुलदेवीसाठी नक्कीच तुम्ही सेवा करू शकता। तर तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करू शकता। ज्यांना ज्यांना हे पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण करण्याचं फळ मिळेल। सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल ना, जेवढ्या वेळेस जास्तीत जास्त शक्य होईल हे स्तोत्र पठण करणं तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करा। सिद्धकुंजिका स्तोत्र हे नावातच सिद्ध आहे, त्यामुळे तुम्ही हे स्तोत्र जेव्हा पठण करता नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल। जे सेवेकरी रोज हे स्तोत्र नित्यसेवेमध्ये पठण करतात त्यांना यांचा अनुभव आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे यशाची चावी। आपल्या कुलदेवीची एक अत्यंत प्रभावी सेवा आहे ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र। म्हणून जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होणार नसेल तर नक्कीच तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळेस पठण करावं। 11 वेळेस पठण करणं शक्य नसेल तर तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य असेल जास्तीत जास्त 3, 5, 7 किंवा किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा। पण मी म्हणेल की तुम्ही 11 वेळेस नक्कीच पठण करा। एकदा हे स्तोत्र पठण करायला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 11 वेळेस पठण करायला पण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही। तेवढा वेळ आपण आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी नक्कीच काढू शकतो, त्यामुळे जेवढ्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त शक्य असेल हे स्तोत्र पठण करणं तेवढ्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन। बघा, हा दिवस वटपौर्णिमेचा आपला सौभाग्य वाढीसाठी आहे, त्यामुळे कुंकुमार्चन ही सेवा आपल्याकडनं आपल्या परीने आपल्या त्याच्यानुसार घडलीच पाहिजे। कारण की कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने अर्चन करणं, कुंकवाने अंघोळ घालणं। कुंकुमार्चन जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं सौभाग्य वाढत असतं, आपली सौभाग्यवृद्धी होत असते, त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं कुंकुमार्चन घडलंच पाहिजे। आता कुंकुमार्चन तुम्ही कशावर करू शकता? कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल, कुलदेवीचा फोटो असेल, श्रीयंत्र असेल किंवा हेही नसेल तर तुमच्याकडे चांदीचा कॉईन असेल किंवा यापैकी काहीही नसेल तर माता लक्ष्मीला तुम्हाला सुपारी स्वरूप मानायचं आहे आणि त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तरी सुद्धा चालणार आहे। कारण की शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्त्वाची असते, त्यामुळे तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। आता कुंकुमार्चन काय पठण
करावं. अर्थातच श्री सूक्ताचं तुम्हाला किमान एक वेळेस तरी पठण करायचं आहे आणि तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना 5 बोटाने तुम्ही करू शकता किंवा करंगळी शिराचा जो बोट आहे आणि अंगठ्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्री सूक्ताचं पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 99 मंत्र आहे या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. जेव्हा नमो नमः म्हणतो तेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं आणि ते कुंकू तुम्हाला तसंच ठेवून द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही कुठेही महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तेव्हा तुम्हाला ते कुंकू आपल्या कपाळी लावून जायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यशप्राप्ती होते आणि त्या कुंकवात पण तेवढी ताकद असते. म्हणून तुम्ही ते कुंकू कधी काढू शकता, तुम्ही लगेच कुंकुमार्चन झाल्या तुम्ही कुंकू काढून घेऊ शकता किंवा तुम्ही थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही कुंकू ते काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तर अशा पण तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. ज्यांना 16 वेळेस श्री सूक्त पठण करत करत कुंकुमार्चन करणं शक्य असेल त्यांनी 16 वेळेस करण्याचा प्रयत्न करा. पण जर 16 वेळेस श्री सूक्त पठण करणं शक्य नसेल, तेवढा वेळ नसेल, अर्थात आपल्याला या दिवशी अनेक कामं असतात, नैवेद्य वगैरे असतो, तर तुम्ही किमान एक वेळेस तरी श्री सूक्त पठण करत करत किंवा 99 मंत्र पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर भगवान विष्णूसाठी आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सत्यनारायण सेवा या दिवशी तुम्ही सत्यनारायण सेवासुद्धा करू शकता. अर्थात आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण सेवा करत असतोच आणि बरेच सेवेकरी आहेत की जे दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात. आपल्या गुरुमौनींनी सांगितलं आहे की जो कोणी सेवेकरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये करतो, अर्थात त्याच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी राहत नाही, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे सत्यनारायण पूजा करणं, अगदी घरी आपण साध्या सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायण पूजा करू शकतो. फार काही खर्च लागत नाही, अगदी कमी वेळात होणार, फक्त अर्धा तास आपल्याला लागतो सत्यनारायण पूजा करायला. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 29 जूनला प्रदोष काळामध्ये आपल्याला ही सत्यनारायण सेवा करायची असते, पौर्णिमा काळातली, जी आपल्याला 29 जूनला तुम्ही प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ म्हणजे कोणता, सूर्यास्ता अगोदरची 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे, म्हणजे साधारण 5 ते 5:30 वाजेपासून तुम्ही 7:30-8 पर्यंत तुम्ही सत्यनारायण सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला सत्यनारायण पूजासुद्धा करायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. अर्थात खूप मोठा दिवस आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून आपल्या कुलदेवीला तुम्ही खीर अर्पण करू शकता, माता लक्ष्मीला तुम्ही खीर अर्पण करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरांमध्ये या दिवशी पुरणाचा नैवेद्य बनवला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी पुरणाच्या आरत्यासुद्धा करू शकता. आपल्या कुलदेवीसाठी पुरणाच्या आरत्या करून तुम्ही कुलदेवीची आरती करू शकता. बघा, जेवढी आपल्याकडनं सेवा घडणार आहे अर्थात त्या सेवेचं आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त फळ मिळणार आहे. म्हणून जेवढा वेळ तुम्हाला या दिवशी आपल्या सेवेसाठी देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा, कारण की यामुळे नक्कीच आपल्या सांसारिक अडचणी दूर होतात. आणि कुलदेवी सेवा म्हटली की नक्कीच कुलदेवी आपल्या संसारातल्या बऱ्याचशा अडचणी दूर करते, आपलं वैवाहिक जीवन सुखकर होतं, पती पत्नीमधील वादविवाद असतील, अन्य कुठल्याही अडथळे असतील, अन्य कुठल्याही अडचणी असतील तर त्याचं नक्कीच निवारण होतं. त्यामुळे या दिवशी जेवढ्या तुम्हाला सेवा करता येईल यामध्ये यापैकी तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.